हरिओम. मी निरंजन नेरुरकर. मी वसंत विहार शाळेत शिकतो आणि मी आता 7वीत आहे. तर मी आता जे 12 ज्योतिर्लिंग आहेत भगवान शंकराचे, त्याच्यातलं एक देऊळ जे आहे ते रामेश्वरम म्हणून जे देऊळ आहे त्याच्यात आहे. तर रावणाने जेव्हा सीता मातेला पळवून नेलं, तेव्हा भगवान सीता मातेला पळवून नेलं म्हणून भगवान श्रीराम दक्षिणेला आले वानर सेना घेऊन. तर आता लंकेला कसं जायचं, तर म्हणून त्यांनी पूल बांधायचा ठरवला. तर जी वानर सेना आहे ती दिवसा पूल बांधायची आणि रावणाची सेना नकळत अ, तो पूल तोडायची. आणि असं खूपदा झालं. म्हणून जामवंताला एक युक्ती आली की अ, आता ते पूल तोडतायत म्हणून जो अ, जो रावण आहे तो भगवान शंकराचा खूप मोठा भक्त होता. म्हणून जर आम्ही पुलाच्या अगदी स्टार्टिंगला किंवा थोडा पुलावर जर आम्ही भगवान शंकराचं जर देऊळ बांधलं तर तो तोडणार नाही. तर जेव्हा ते देऊळ बांधलं त्याच्यानंतर रावणाने ते तोडलंच नाही. मग अ, ते पूल तोडलं नाही म्हणून पूर्ण वानरसेना आणि भगवान श्रीराम ते लंकेला गेले आणि ते विजयी होऊन आले. आणि भगवान श्रीराम हे पुष्पक विमानाने परत भारतात आले, जिथे आता देऊळ आहे तिथे. मग आता तिकडची लोकांना तिकडे उपासना करायला काहीतरी प्रतीक म्हणजे सिंबल म्हणून काहीतरी पाहिजे, म्हणजे लिंग किंवा असं काय पाहिजे. तर त्याच्यासाठी मग अ, हनुमान ते लिंग शोधायला जातो. आणि तेवढ्यात इथे सीता माता मातीने एक मातीचा एक शिवलिंग तयार करते. तर त्याच्यानंतर भगवान श्रीराम त्याची प्राणप्रतिष्ठा करायला सुरुवात केली. आणि तेवढ्यातच बाजूने हनुमान पण आला, एक अ, पिंडी घेऊन भगवान शंकराची. तर जेव्हा भगवान श्रीरामाने बघितलं त्यानंतर म्हणाले की पहिलं जे हनुमानाने जी पिंडी आणली आहे त्याला आता विश्वेश्वर म्हणून म्हणतात. जी हनुमानाने जी पिंडी आणली आहे त्याची पहिली उपासना होणार आणि नंतर मग सीतामाईने बनवलेल्या त्याची उपासना होणार. तर आता जे तुम्ही मंदिर बघताय तर ते सेतुपती डायनेस्टी मधला उद्यान या राजाने बनवलेलं. आणि त्याच्यानंतर पण जे गोपुराम्स आहेत तर ते खूप लोकांनी बनवत गेले वरवर. आणि खूप लोक बनवत गेले आणि मध्ये एक 1200 मीटर असा एक मोठा कॉरिडॉर आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1.2 किलोमीटर. आणि त्याच्या आजूबाजूला असे 8 मॅग्निफिशंट पिलर्स आहेत. आणि पारराज शेखर हा एक राजा होता श्रीलंकेचा. तर त्याने पण कॉन्ट्रीब्यूट केलं, म्हणजे त्याने पण सहभाग झाला त्या देवळाच्या बांधकामासाठी. तर आता पुढे स्लाइड शो म्हणजे नेक्स्ट. तर हे असे फोटोज म्हणजे हे 12 ज्योतिर्लिंग मधले रामेश्वरम, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, नंतर सोमनाथ आहे, माल्लिकार्जुन आहे, तर महाकालेश्वर आहे, ओंकारेश्वर आहे, भीमाशंकरा, तर काशी विश्वनाथ, तर वैद्यनाथ, तर नागेश्वर. हे असे 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्याच्यातली 4 ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातच आहेत. तर नेक्स्ट स्लाइड शो. तर हे रामेश्वरम देऊळ आहे, त्याच्यामध्ये असा एक गॅप आहे. तिथे तो एक म्हणजे 1200 मीटर हा तो कॉरिडॉर आहे. त्याच्या आजूबाजूला असे 1000 पिलर्स आहेत. नेक्स्ट नेक्स्ट.
तर हा तो असा कॉरिडॉर आहे. असा अजून खूप मोठा पुढे 1 किलोमीटर असा एक अ, तो हे आहे. आणि हे बाजूला बघताय ते पिलर्स आहेत. आणि तुम्ही बघाल तर तिथे बाजूला वेगवेगळे असे म्हणजे त्याच्यावर कार्विंग्स जे आहेत ते वेगवेगळे आहेत. तर असे पूर्ण 1,000 आजूबाजूला पिलर्स आहेत. नेक्स्ट स्लाइड शो. तर हा आम्ही मॅप मधनं बघितलं तर अ, इथे ते रामेश्वरम म्हणजे तो असा एक आयलंड आहे. तिथे तो रामेश्वरम हे देऊळ येतं. नेक्स्ट. हा सॅटेलाइट व्ह्यू मधनं आहे. इथे जिथे तो असा लाल सर्कल आहे तिथे एक मध्ये पांढऱ्या कलरचं तिथे आहे ते रामेश्वरम देऊळ आहे. नेक्स्ट. हा एरियल व्ह्यू ऑफ द टिप ऑफ रामेश्वरम आयलँड अँड धनुषकोडी बीच म्हणजे हा बाजूला जो बीच दिसतोय तो धनुषकोडी बीच. आणि हे लास्टला जो दिसतोय तो अ, अ, रामेश्वरम आयलँड ह्याचा टिप आहे. नेक्स्ट. तर हे रामेश्वरम जे देऊळ आहे त्याच्या बाजूलाच समुद्र आहे. तिथून जो सेतू आहे म्हणजे राम सेतू त्याच्यातले 2 दगड आहेत जे फ्लोटिंग म्हणजे द फ्लोटिंग स्टोन्स ऑफ रामेश्वरम असं लिहिले. हे रामेश्वरमच्या इकडचं आहे. नेक्स्ट. धन्यवाद. हरिओम. हा स्वाध्याय मी स्वामींच्या चरणी अर्पण करतो. धन्यवाद.